तर भाई घरच्या घरी हे चॉकलेटचे छोटे छोटे बॉल्स कसे बनवायचे ते मी तुम्हाला आज सांगते. घरात जे पण चॉकलेट असतील ना ते घ्या. माझ्याकडे डार्क कंपाऊंड आणि मिल्क कंपाऊंड दोन्ही सुद्धा होते, सो मी दोन्ही पण घेतले. आता तुम्ही बोलाल हे ऑलरेडी चॉकलेट आहे, याचं अजून काय चॉकलेट बनवायचं, असं जर तुमच्या मनात विचार आला असेल तर तो तिथेच थांबा. बिकॉज मला खायचंय म्हणून मी करते. सो आपल्याकडे जे पण चॉकलेट्स आहेत ते घ्यायचे आणि त्याला कापायला सुरुवात करायची. हे एवढं जाड चॉकलेट होतं ना की भाई माझ्याकडून कापल्याच जात नव्हतं. शेवटी मग मी ते चाकूचा आधार न घेता डायरेक्ट मुसळी घेतली आणि दणकन मारलं. तेव्हा कुठे जाऊन ते तुटलं. आणि त्याच्यानंतर मग हे आपल्या आपल्या जागेवर ठेवून दिलं. आणि आता टाइम होता चॉकलेट मेल्ट करण्याचा. सो मी पटकन गॅस चालू केला आणि त्याच्यावर हे पातेलं ठेवून दिलं. त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि त्याच्यावर अजून एक पातेलं ठेवलं. आणि त्याच्यामध्ये जे पण आपण चॉकलेट ठेवलेलं ना, कापलेलं, ते सगळं त्याच्यामध्ये टाकून दिलं. आता याला काय नाही करायचंय, फक्त मेल्ट होण्यासाठी ठेवून द्यायचं. तोपर्यंत तुम्हाला जर त्याच्यामध्ये काजू बदाम टाकायचे असेल तर तुम्ही ते सुद्धा कापून घेऊ शकतात. त्यामुळे मी लगेच वेळ न दवडता पटकन सगळं कापून घेतलं आणि ते सगळे काजू बदाम त्याच्यामध्ये टाकले. आता जर तुम्हाला टाकायचे असेल तर ते तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकले तरी चालते. पण टाकल्यावर अजून छान लागतात म्हणून मी सांगते. त्याच्यानंतर मी याच्यामध्ये दूध टाकलं. पण मला असं 2 मिनिटासाठी वाटलं की भाई हे दूध टाकल्यावर अजून घाण होईल की काय. बट लेट्स सी काय होतंय आणि काय नाही. त्याच्यामुळे याच्याला थोडा वेळ ठेवलं आणि मग जेव्हा मी काढलं बाहेर तेव्हा बाई 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 एवढं भारी दिसत होतं ना. आणि माझ्यामध्ये तर बिलकुल पेशन्स नावाची चीजच नाही, त्याच्यामुळे मी लगेच ते खाण्यासाठी तयार झाले. भाई एवढे भारी लागत होतं ना. आता तुम्ही बोलाल की याच्यामध्ये काय भारी, सगळं तर ऑलरेडी रेडीमेड होतं. पण यार मेहनत तर माझी लागली आहे ना. सो मी याला 10/10 देईल. तर तुम्हाला ट्राय करायचं तर तुम्ही सुद्धा करू शकता. सो आता मी हे खाते आणि मस्त तृप्त होते.